बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी येते अर्थातच शिवसेनेची जी सुनावणी सुरू आहे त्या संदर्भात, कारण पुन्हा एकदा जोरदार युक्तिवाद करण्यात आलेले आहेत आणि एका निर्णयावरच एक प्रकारे बोट ठेवण्यात आलंय। बातमी सविस्तरपणे बघूया। तर शिवसेना कुणाची यावर सध्या सुप्रीम कोर्टात शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत जोरदार लढाई सुरू आहे, घमासान सुरू आहे। माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंडपीठाने शिवसेनेच्या बाबतीत दिलेल्या निर्णयाचा फेरविचार व्हायला हवा अशी थेट मागणी ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी केली आहे। त्यामुळे सुनावणी निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे। घटनापीठाच्या निर्णयामुळे निवडणूक आयोगाने शिवसेना ही एकनाथ शिंदेंना दिली अशा शब्दात सिब्बल यांनी आयोगावर तीव्र आक्षेप घेतलाय आणि ताशेरे ओढले। शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ठाकरेंकडे एकूण आमदार खासदारांची संख्या 34 तर शिंदेंकडे ती संख्या 53 होती। मात्र त्यापैकी 39 आमदार अपात्रतेच्या कारवाईला सामोरं जात होते। त्या सगळ्यांना जर विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवलं असतं तर विधिमंडळातलं बहुमत ठाकरेंकडे असतं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। त्यामुळे सिब्बल यांच्या युक्तिवादाला शिंदेंच्या वकिलांकडून कशा प्रकारे उत्तर मिळणार आहे यावर शिवसेनेचं पुढचं भवितव्य हे अवलंबून आहे। निवडणूक आयोगाने शेण खाल्लेलंच आहे आणि त्या शेणाची किंमत सकाळी मी आकडा सांगितला किती 1000 कोटीचा आहे। हा भ्रष्टाचार आहे फार मोठा। देशाच्या संविधानावरती हात ठेवून केलेला हा भ्रष्टाचार आहे। निवडणूक आयोगाचा निर्णय हा आधीच ठरला होता। तो निर्णय ठरावा यासाठी फार मोठं षडयंत्र रचलं गेलं आणि निवडणूक ठरल्यावरती हे लोक गुवाहाटीला गेले। निकाल आधी ठरला आणि नंतर हे लोक गुवाहाटीला गेले, हे तुम्हाला मी सांगतो। निवडणूक आयोगाला बदनाम करायचं त्यांना माहीत आहे, कायदेशीररित्या त्यांची बाजू लंगडी आहे आणि त्यांनी जे काही मुद्दे मांडतात ते कोर्टात यशस्वी होणार नाहीत आणि म्हणून अशा पद्धतीने निवडणूक आयोगावरती टीका करायची आणि पुन्हा एकदा रडण्यासाठी वातावरण तयार करायचं, याकरता हे सर्व उद्योग सुरू आहेत। तर सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी नेमका काय युक्तिवाद केलाय आपण बघूया। अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना आयोगाने निर्णय देणं हा घातक पायंडा आहे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आयोगाच्या निर्णयावर न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिलेल्या निकालाचा फेरविचार व्हायला हवा। 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाचा निकाल 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे फेरविचाराकरता पाठवावा। आयोगाने अपात्र ठरू शकणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री बनवू दिलं असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर त्यांचे 39 आमदार अपात्र ठरले असते तर बहुमत आमच्याकडे असतं। आमदार अपात्र ठरले तर विधिमंडळ बहुमताच्या निकषाचं काय असाही प्रश्न यावेळी विचारण्यात आला। आयोगाला कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचायचं होतं हे आधीच निश्चित होतं। सीबीआयची भीती दाखवल्यास लोक सोबत येऊ शकतात असाही युक्तिवाद करण्यात आलेला आहे।